छत्रपति संभाजी नगर शहर में नगर निगम का काम जीवीपीआर कंपनी को दिया गया है। छत्रपति संभाजी नगर में जलापूर्ति का काम इसी कंपनी को दिया गया है, लेकिन नगर निगम के सभी वार्डों में नीचे से ऊपर तक काम हो रहा है। इस कंपनी द्वारा जगह जगह गड्ढे खोदे गए हैं, जिससे नागरिकों को खतरा हो सकता है। आधा काम होने के बावजूद कंपनी ने शासन को रिपोर्ट भेजकर 1600 करोड़ रुपए ले लिए हैं। लेकिन हमारे वार्ड में काम ठीक से नहीं होने की बात कहते हुए पूर्व नगर सेविका दामू अन्ना शिंदे ने अपने शरीर पर डीजल डालकर आत्मदाह करने की कोशिश की। इसके बाद अधिकारियों से चर्चा करते हुए अधिकारियों ने लिखित में दिया कि हम आज ही काम शुरू करेंगे। इस बार नागरिकों ने टायर जलाकर अपनी नाराजगी जाहिर की है। असा प्रकार घडत आहे, याबद्दल आपण काय लेखी देत आहात? बोला जे तुम्ही लेखी ते बोला ना। माननीय नगरसेवक दामू अण्णा शिंदे यांच्या ज्या 5-6 मागण्या आहेत त्या येणाऱ्या 8 दिवसात त्या प्राधान्याने पूर्ण करून देण्यात येतील। नाही मला आज काम पण आता त्यांनी पवित्रा घेतलेला आहे की आजच्या माझं काम सुरू झाल्याशिवाय मी जाणार नाही। त्यांनी जे सांगितलेलं आहे ह्या कामाच्या संदर्भातलं, तर हे काम आज सर्व चालू होतील आणि हे येणाऱ्या 8 दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल सर्व। काय नाव आपलं? मी महेश दुसे, वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम करतो जीव्हीपीआर कंपनी। ओके, काय सांगाल? आज आपण अंगावर डिझेल ओतून घेतलेलं आहे, काय प्रश्न आहे आपले? काय एवढे आपण हे झालात? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये जे जीव्हीपीआर जी कंपनी आहे यांनी जेव्हापासून या शहरात पाणी पुरवठ्याचं काम गल्लोगल्ली सुरू केलेलं आहे, पण ह्या कंपनीनं आतापर्यंत असा एकही वार्डाने तो कंप्लीट केला। कोणत्या वार्डात 25%, कुठं 10%, कुठं 20%, आणि शासनाला हे अहवाल सादर करता की आम्ही इतक्या कोटीचं काम केलं। याने आतापर्यंत 1600 करोड रुपये उचललेले आहे। ठीक आहे, त्यांच्या कामाचे ते पैसे उचलणार, त्यात आम्हाला काही घेणं देणं नाही आहे। परंतु माझ्या वार्डामध्ये जवळजवळ 9 ते 10 महिने झाले यांनी जे खड्डे खोदलेले आहे ते धोकादायक खड्डे, त्याच्यात आतापर्यंत बरेचसे नागरिक पडून जखमी झाले, कोणी फ्रॅक्चर झालं। आता एवढा मोठा खड्डा आहे त्या सान्या मोटरसमोर, त्या जर एखादा व्यक्ती पडला आणि तो जर वारला तर ती जिम्मेदारी कोण घेणार आहे? संसार उघड्यावर पडेल एखाद्या बाईचा, आणि छोटे मुलं बाळ उन्हात पडलं तर याला कोण सांभाळणार आहे? या कंपनीला कुठल्याही लोकांचा काहीच देणं घेणं नाही आहे। कोणी मरो पडो काही हो, लोकांच्या घरासमोर यांनी बरेचसे खड्डे खोदून ठेवलेले, आणि 6-6 महिने आम्ही वारंवार सांगून यांचं का आग्रावाला असेल, खलील आहे का कोळी का कोणीच फोन घेत नाही। यांचं कोणताही अधिकारी फोन घेत नाही। यांचे जे काय छोटे मोठे इंजिनियर आहे, जेई आहे, यांना हे काम सोपवतात आणि त्यांच्यावर लोक हल्ला करतात। परंतु ते आम्हाला सांगतात की आम्हाला मोठ्या अधिकाऱ्याने काही जिम्मेदारी दिलेली नाही आहे, आम्ही हे काम करू शकत नाही। मग जर हे जिम्मेदार अधिकारी फोन घेत नाही तर मग आम्ही कोणाकडे जायचं? म्हणून मी आज यांच्या त्रासाला कटाळून माझ्या अंगावर 10 लिटर डिझेल ओतून घेतलं, आणि मी आग लावण्याचा प्रयत्न करत असताना मला याने पकडलं। पण मी जनतेसाठी मरायलाही तयार आहे। मी या कार्यकर्त्यांना मला वाचवलं, मी त्यांना खूप बोलणार आहे। नागरिकासाठी जर आपण ज्या इथून आपल्याला निवडून देतात आणि त्यांचे कामं आमच्याकडून होत नसेल तर आम्हाला हे जगणं असंही झालेलं आहे, आणि या कंपनीमुळे झालेलं आहे। म्हणून आज कंपनीचा कोणीच अधिकारी आतापर्यंत आलेला नाही आहे। एक दुसरे म्हणून आले, त्याने काही लिहून दिलं, पण जोपर्यंत प्रत्यक्ष वार्डात काम चालू होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या जागेवरून हलणार नाही। आणि मी संध्याकाळपर्यंत यांनी जर काम नाही चालू केलं तर माझ्या जीवाला काही करू शकतो आणि करून घेणार, 100% करून घेणार आहोत। आणि याची जिम्मेदारी तुम्ही रायटिंग मध्ये द्या आम्हाला, कंपनी आणि काम चालू करा, बस आमची एवढी विनंती आहे। MGP राहील आणि महानगरपालिका राहील। काय नाव आपलं? पद? मी दामू अण्णा शिंदे, माजी नगरसेवक, N2 ठाकरे नगर।